आमची जवळ सुरू झाल्यानंतर तो पुढे आला, त्याने एका महिलेसोबत लग्न केलं. त्याला एक मुलगा दुसरीला आहे, एक मुलगा ज्युनियर केजीला आहे. आणि त्याने निर्णय घेतला की उद्या कदाचित माझ्यामुळं मला मुलं झाल्यानंतर माझा जीव या मुलांमध्ये कमी होईल. तर तो कुवारा असलेला मुलगा त्या मुलाने निर्णय घेतला की मला माझे मुलंच होऊ द्यायचे नाही, हे जे मुलं आहे हेच माझे मुलं आहे. हा निर्णय मला दोन मुलींचे पुढे येतात. एक नागपूरची मुलगी आहे, एक आमच्या उभारणे पांगरीची एक मुलगी आहे. त्या मुलीचे दोन विषय आहे. एक मुलगी डॉक्टर आहे आणि ती सांगत होती की मी माझ्या वडिलांना कधीच पाहिलं नाही. माझी आई नोकरी करते आणि आता मला लग्न करायचं. तर माझ्यापुढे प्रश्न निर्माण झाला की मी गेल्यानंतर माझ्या आईसोबत कोण जाईल. तर सर तुम्ही माझ्या आईचं लग्न लावून द्याल का. तशीच एक महिला आहे, ती मुलगी बोलते की सर माझ्या आईचं लग्न लावून द्याल का. अशा पद्धतीनं आपण समाज काही म्हणू, आपल्याला सक्षम व्हायचं आहे. मी सगळ्यांना म्हणणार नाही की सगळ्यांनीच लग्न करावं, सगळ्यांनी हे करावं असं मी म्हणणार नाही. पण एवढं मात्र निश्चित म्हणेल की ह्या ज्या प्रथा, ज्या प्रथेला कोणताही आधार नाही, कोणताही धार्मिक आधार नाही, राजकीय नाही, सामाजिक नाही, कोणताच नाही. त्या प्रथा मात्र तुम्ही सगळ्याच उभारून टाकल्या पाहिजे. एवढं मात्र विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करतात.